नमस्कार श्रोते मंडळी, श्री गजानन विजय ग्रंथ आपला अध्याय 8वा पूर्ण झाला होता मागच्या भागामध्ये. आता आपल्याला अध्याय 9वा घ्यायचा आहे. चला तर मग अध्याय 9वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणातभोवती लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतितपावन दयानिधे, लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणाने टिकेसाचा, पतितावीन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्त्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपले माधवा, दासगणूला हात द्यावा, उडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला यांचे प्रेम बहु असे. तैसान मोठे सावकार श्रीमंत बहु असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारीनार. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी, त्यांचा घोडा भूमी समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासी मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास जावे कुत्र्यासम. तोडी चऱ्हाटे वरचेवरी स्थिर राही क्षणभरी, कधी कधी कांतारे त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहु अस आल्या होत्या मुक्कामास. श्रोते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्यास बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चऱ्हाटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शयेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, दिवा भितांचे भूतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती वट वाघोळे, भक्ष धुंडीती पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी. ऐशा रात्र समयास श्रीगजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञेने भूमीवर औषधांचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण, टीवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊनी निजले अतिहर्षी चहुपायात. घोड्याच्या मुखे भजन चालले होते, गणिगण गणात भोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवाया कारण. गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द एका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीवा हा परब्रह्म सत्य, मानू नको तया प्रत, निराळा त्या तोची असे. गिनगिन गणात बोते, कोणी गणिगण गणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी न आपले प्रयोजन आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चाललेले होते आनंदाने. वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंदबुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरचेवरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत. गोविंदबुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजारांनी उक्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत,
हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले तो एक माणूस दिसले, चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अतिनिकट येऊनी पाहू लागली निरखुनी, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंदबुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला अशांत, हे कळले कारणासहित मज लागे धवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यदरी शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन विघ्नाचे करिता स्कंदन. याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड तसे अति सर्वही ज्याला भीती, तेथेच आला तर गुरुमूर्ती हरण्याचा द्वाडपणा. ह्या घोड्याच्या आचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी. क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो कया कारण, परीन कोणी घेईया. मी फुकटही लागलो दया, परीन कोणी तयार घया. त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस इथून खोड्या, न येथे रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी त्रास न देऊ कौना ते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षी करून पशुई ज्याने आकळीला. असो श्रोती दुसरे दिवशी, मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवाचा शेगावासी ठाऊकसाचा, कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्यासी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकले. माझा घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगल गाई समान. आता भयावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीना लाविले त्यास तोंड घोड्याने काही. पहा संतांची केवढी शक्ती, पशु आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. श्लोक पृथ्वीयुक्त. अचित्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उने पुढती तुझ्या खचित रत्नचिंतामणी, शिरी सतत माझी या वरदहस्त ठेवा जनी. ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळे ग्रामाकाराने. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या शोधते हो. त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरुनी हेत समर्थांच्या दर्शना. पंथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थाचे प्रेम फार, तो आपण आणला जर तरी कृपा होईल त्याची. लोक वानती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोत्रा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2घे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावयाच. शिर ठेविता पायावरी, आठवण त्यांना झाली खरी, ही नाही आणिला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. ते स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नस आणावया.
जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपले भाषण करीत आपण होऊन खोटे. हे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्व लागून न जाणती चांडाळते. द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले साप्रत. बेटे मनी नवस करीती आणि हात हलवीत येथे येती. कशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ. तरीच होतो घननीळ, कृपा करीत भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी. पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे त्यांचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीचा असे हो. आपण नवस केला मनी, तो जाणीला समर्थांनी. आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गजानन गांजा आणावया, भले ते महाराज बदले त्या. आता शिळ्या कढी प्रत, का हा उगा अनिता उत. सार नाही किमपी यात, मीन हा पापलो गांजाला. आता अनन्या गांजा प्रत, नका जाऊ पेठेत. वेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या. लबाडाचे न हेतुपुरती, ही खून गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा, नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा इथे स्थिर आहे मृडानीपती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझे भले काम त्यांचे फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही एक श्रोते आता. बाळकृष्णामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कोबडी कथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मद तयासी की जडलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्याही झोळी फिरवी खरी. त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्य बाळापूर सोडी नवमीला. साचार कांतासे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या शिपुळ्या असती. पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर. शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामीस जालन्यापुरी. वंदोनिया जामनगरी जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबेजोगाईचे. मोहरी बेलेश्वर स्वामीचे. पट्टशिष्य समर्थाचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर. नातेपोती शिंगणापूर वाई आणि सातारा. असे जे गडाच्या पायथ्याशी